मनाच्या खांद्यावर. बाजार मास्तर. हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटे सांगायचं तर बांगड्या भरायला. हे बघ परशा, आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत नाही. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावट खरं सांगू कमळे, कंटाळा आला बघ सगळ्या गोष्टीचा. बघ मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय, या लोकांचे संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं त्या कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने की माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी कसला बी सापडू दे, तर आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. तुझं खबर आधी बंद कर. मी खरंच बाजारात गेलो तो एक उरलेले दारू तुझ्याकडे आणि हे 90 रुपये झालं का 100? 15 दिवस नोकरी झाली त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. तू काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर इजारी चांगलं नाही घावायचं तुझ्या. चल का काढते. परशा. कमळे, परशा, आबांनी तुझा अपमान केला त्याची माफी मी मागते. तू कशाला त्रास करून घेतेस? बघ कमळे, आज मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला? तिथे जाऊन काय करणार तू? अगं नोकरी धंदा काही शोधायला नको? मग तुझी माझी भेट? तू कशाला काळजी करतेस? हे बघ, तुझे बाबा फडाचा प्रोग्राम घेऊन पुण्याला येतील ना, तेव्हा तू त्यांच्या बरोबर ये. पेपरातली जाहिरात वाचून मी तुला भेटायला येईन. ही तुझी तमाशाची वही घेऊन जा. नको, तमाशाचं स्वप्न पाहायचं सोडून दिले मी आता. आता कुठेतरी कष्ट करून पोट भरायचं ठरवलंय. असं नाव मी नगर हाऊस. हे बघ, हीच वही मी आबांना दाखवते, दुसऱ्याची म्हणून. कमळे, तुला काय हवंय ते तू कर. मला तर आता उत्साह वाटत नाही. मी इथं आलो होतो फक्त तुझा निरोप घेण्यासाठी. येतो मी. परशा, परशा. बघ कमळे, मनावर अचानक माझं स्वतः मन दळवायला लागेल का? पण परशा, तू पुण्याला राहणार तरी कुठे रे? अगं तू कशाला काळजी करतेस? तिथे एक माझा दोस्त आहे, जीवाला जीव देणारा धनंजय. त्याच्याकडेच राहणार आहे मी.